नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता जुलै महिन्याची पुढील काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। आधी काय होता नियम? यापूर्वी राज्य सरकारच्या नियमानुसार 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याची पुढील वेतनवाढ मिळत होती। तसेच 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्यांना जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ मंजूर केली जात होती। मात्र यामध्ये फेब्रुवारी ते मे दरम्यान निवृत्त होणारे कर्मचारी वंचित राहत होते। त्यांना पुढील वेतनवाढ मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्या पेन्शनवरही परिणाम होत होता। न्यायालयाचा मोठा निर्णय। या अन्यायकारक परिस्थितीविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा। या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे। निवृत्तीपूर्वी एक अतिरिक्त वेतनवाढ मिळेल, त्या वाढीचा परिणाम पेन्शनवरही होणार। ग्रॅज्युइटी आणि इतर निवृत्ती लाभांमध्येही वाढ होण्याची शक्यता। दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळणार। का महत्त्वाचा आहे हा निर्णय? फेब्रुवारी ते मे या कालावधीत मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्त होतात। त्यांना वेतनवाढ न मिळाल्यामुळे अनेक वर्षे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते। आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळणार। वेतनवाढीच्या बाबतीत असलेली विसंगती दूर होणार। पुढे काय? आता राज्य सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। शासनाने लवकरच याबाबत स्पष्ट आदेश काढण्याची अपेक्षा आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून निवृत्तीच्या अगोदर मिळणारी ही अतिरिक्त वेतनवाढ त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी भर घालणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।